ओके, ठीक आहे बाळांनो. आवाज येतोय प्रत्येकाला व्यवस्थित? ओके. बाळांनो, आपण लास्ट लेक्चर जे अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट्स होता तो कंप्लीट केलेला आहे. ओके. अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट्स म्हणजे लॉ, बरोबर आहे. जर आपल्याला ट्रूथ टेबल नाही प्रूव्ह करायला विचारलं तर आपण डायरेक्ट ट्रूथ टेबल ड्रॉ करतो. आणि जर विदाउट युजिंग ट्रूथ टेबल म्हटलं तर आपण लॉ यूज करतो, बरोबर आहे ना. म्हणजे इक्विव्हॅलन्स प्रूव्ह करण्याचे दोन प्रकार आहे, एक तर युजिंग ट्रूथ टेबल किंवा विदाउट युजिंग ट्रूथ टेबल. युजिंग ट्रूथ टेबल म्हटल्यानंतर डोक्यात येतं ते फक्त काय, युजिंग ट्रूथ टेबल म्हटलं ट्रूथ टेबल वापरायचं. पण विदाउट युजिंग ट्रूथ टेबल म्हणजे काय, तर लॉ, बरोबर आहे. तर ठीक आहे बाळांनो, आज आपण नेक्स्ट पॉइंट घेऊया. नेक्स्ट आणि चॅप्टरचा लास्ट पॉइंट. नेक्स्ट अँड चॅप्टरचा लास्ट पॉइंट आहे. थोडासा मोठा पॉइंट आहे हा, पण इम्पॉर्टंट पॉइंट आहे. application of logic to switching circuit. Application of logic to switching circuit. ओके बाळांनो, पॉइंटचं नाव आहे ऍप्लिकेशन ऑफ लॉजिक टू स्विचिंग सर्किट. ओके. तर ऍप्लिकेशन ऑफ लॉजिक टू स्विचिंग सर्किट. आता बाळांनो, लॉजिकचा आपण स्टडी केलाय, पण या लॉजिकचा स्विचिंग सर्किट मध्ये ऍप्लिकेशन काय होतं तर हे पाहिजे आपल्याला. आणि त्यापूर्वी बाळांनो, व्हॉट इज स्विचिंग सर्किट? स्विचिंग सर्किट म्हणजे काय असतं आपल्याला काय पाहिजे? आपल्याला पाहिजे स्विचिंग सर्किट. त्याचा जो पहिला पॉइंट आहे, पॉइंट नंबर 1, तो आहे स्विचिंग सर्किट. स्विचिंग सर्किट. ओके. आता बाळांनो, स्विचिंग सर्किट म्हणजे काय? स्विचिंग सर्किट म्हणजे असं सर्किट असतं ज्यामध्ये एक असतो सोर्स ऑफ करंट, त्याला आपण काय म्हणतो, बॅटरी. ओके. सेकंड असतात ते नंबर ऑफ स्विचेस, आणि थर्ड असतात ते इंडिकेटर म्हणून आपण लॅम्प यूज करतो, बरोबर आहे. म्हणजे स्विचिंग सर्किट मध्ये काय काय असतं? बॅटरी, त्यानंतर नंबर ऑफ स्विचेस, आणि आणखीन काय असतं, इंडिकेटर म्हणून लॅम्प, बरोबर आहे. या तीन गोष्टींना कन्सिस्ट करणाऱ्या सर्किटला आपण म्हणतो स्विचिंग सर्किट. काय काय असतं बा? सोर्स ऑफ करंट म्हणजे कोण? बॅटरी. नंतर नंबर ऑफ स्विचेस आणि इंडिकेटर म्हणजे कोण देतो आपण? लॅम्प. या सगळ्यांना जो एकत्र कन्सिस्ट करतो त्याला आपण म्हणतो स्विचिंग सर्किट. म्हणजे सर्किट कंटेनिंग बॅटरी, स्विचेस अँड लॅम्प इज कॉल्ड स्विचिंग सर्किट. ओके. मग आता स्विचिंग सर्किट काय आलं आपला? काय असतं स्विचिंग सर्किट? अ स्विचिंग सर्किट इज अ सर्किट कंटेनिंग ओनली बॅटरी, स्विचेस अँड लॅम्प. ओके. लॅम्प एकच असेल, बॅटरी एकच असेल, पण स्विचेस किती पण असू शकतात. अशा सर्किटला आपण काय म्हणणार? स्विचिंग सर्किट. आता या स्विचिंग सर्किट मध्ये लॉजिकचं काय ऍप्लिकेशन? तू म्हणशाल सर हे कुठेतरी फिजिक्सचं इलेक्ट्रॉनिक्स दिसतंय. हे फिजिक्सचं इलेक्ट्रॉनिक्स आता हे मॅथ्सच आहे, पण लॉजिकचा यूज इथे होतो. काय यूज होतो बा? आता स्विचिंग सर्किट कसं बाबा, आता आपण एक सिंपल एक्झाम्पल, एक सिंपल पार्ट घेऊया. एक सिंपल नंबर 2 पॉइंट घेऊ. सिंपल स्विचिंग सर्किट. ओके बाळांनो, आता मी एक सिंपल स्विचिंग सर्किट घेतो. आता सिंपल स्विचिंग सर्किट म्हणजे काय?
त्याच्यामध्ये फक्त एकच स्विच असेल त्याला आपण सिंपल स्विचिंग सर्किट म्हणतो. मग आपण एक सिंपल स्विच घेतो मी आता. ओके, त्याकरता एक बॅटरी, ही आली बॅटरी. हिचं जे मोठी साईड असते ती असते पॉझिटिव्ह टर्मिनल, जी छोटी साईड असते ती नेगेटिव्ह टर्मिनल. या बॅटरीला मी कनेक्ट करतो एक स्विच, आणि कनेक्ट करतो आणखीन एक लॅम्प. ओके बाळांनो, हे स्विच यस आहे, हा लॅम्प. ओके, आता मी एक सिंपल सर्किट घेतलेलं आहे. ओके बाळांनो, आता ही सर्वात महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. त्याच्यामध्ये करंट हा पॉझिटिव्ह टर्मिनल कडून निगेटिव्ह टर्मिनल कडे फ्लो होतो आणि इलेक्ट्रॉन मात्र निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे फ्लो होतो. आपण दाखवतो करंटची डायरेक्शन. इथे करंटची डायरेक्शन दाखवतो. करंट कुठनं कुठं फ्लो होतो? पॉझिटिव्ह डायरेक्शन कडनं नेगेटिव्ह डायरेक्शन कडे. बरोबर आहे? ओके, तर बाळांनो हे आहे सिंपल स्विचिंग सर्किट. काय काय असतं स्विचिंग सर्किट मध्ये? बाळांनो काय काय असतं स्विचिंग सर्किट मध्ये? अ सोर्स ऑफ करंट म्हणजे काय? बॅटरी. ही आली बॅटरी. नंतर नंबर ऑफ स्विचेस असतात. इथे आपण सिंपल घेतला म्हणून एक स्विच. हे घेतलं स्विच, ही होती बॅटरी. बरोबर आहे? आणि इकडे जो आहे हा यल म्हणजे काय? हा इंडिकेटर म्हणजे लॅम्प. बरोबर आहे? आता बाळांनो हे एक सर्किट आहे. काय काय सर्किट मध्ये समजा तुम्ही घरी तयार केलंय. एक छोटी बॅटरी, त्या बॅटरीला एक स्विच जोडलंय. स्विच म्हणजे शुद्ध मराठीत बटन. बरोबर आहे? जे आपण टॅप बटन वगैरे वापरतो ना घरामध्ये, फॅन चालू करायचा बटन दाबतो, लाईट चालू करायची बटन दाबतो, म्हणजे स्विच. बरोबर आहे? त्यानंतर हा लॅम्प म्हणजे काय? बल्ब. ओके, तर बाळांनो काय केलं आपण? एक बॅटरी घेतली, एक मध्ये स्विच टाकलं आणि एक लॅम्प हे जोडून घेतलं याप्रमाणे. हा, आता बाळांनो बॅटरीतला लॅम्प आपण स्विचला जोडलेला आहे. बरोबर, स्विच जोडलेला आहे मध्ये. जर हे मी स्विच चालू केलं, बटन चालू केलं, हे स्विच चालू केलं, तर लॅम्प काय होणार? ग्लो होणार. लॅम्प ग्लो. जर मी स्विच चालू केलं तर लॅम्प ग्लो होणार, स्विच बंद केलं तर लॅम्प ऑफ होणार. क्लिअर कट आहे? आपल्या घरात पण असतं बा, आपण डायरेक्टली जो एसी सोर्स चालला आपल्याकडे, त्या एसी सोर्स मध्ये आपण स्विच जोडलेलं आहे आणि लाईट लावलेली. काय होतं? बटन चालू केलं लाईट चालते, चालू होते. बटन बंद केलं लाईट बंद होते. सेम फॉर्मॅट. हे स्विच चालू केलं लाईट चालणार, लॅम्प ग्लो होणार. जर बटन बंद केलं लॅम्प बंद होणार. बरोबर आहे? ओके बाळांनो, मग आता स्विच चालू बंद कधी असते? तर सिंपल मुद्दा आहे बाळांनो. मग आता बघा, जर हे स्विच म्हणजे आपण काय म्हणू त्याला? कंडिशन ऑफ स्विचेस. कंडिशन ऑफ स्विचेस. ओके बाळांनो, पहिली कंडिशन आहे का स्विच ऑन आहे. काय? स्विच ऑन आहे. ए कंडिशन काय? स्विच इज ऑन. स्विच इज ऑन. मग स्विच ऑन आहे हे कसं दाखवलं जातं? तर बाळांनो समजा हे ते स्विच आहे. यस, बरोबर आहे. आता समजा हे स्विच आहे, मला ऑन करायचंय, तर पहिला पर्याय आहे तो म्हणजे या प्रकारे दाखवतो, किंवा याला दुसरा पर्याय असतो स्विच ऑन करायचा आहे. सपोज हे ते स्विच आहे. हा, आता हे ऑन केलं म्हणजे हे बटन आहे, ते बटन आपण दाबलं तर हा जो पॉइंट आहे हा याला कनेक्ट होऊन जाईल, म्हणजे स्विच असं होईल. बरोबर आहे? स्विच इज ऑन. ऑन म्हणजे याला आपण आपल्या मॅथमॅटिकल लँग्वेज मध्ये म्हणणार
switch is closed. Switch is closed. त्याला आपण काय म्हणणार बाळांनो? स्विच इज क्लोज्ड. बरोबर आहे. स्विच क्लोज आहे. क्लोज आहे म्हणजे चालू आहे. क्लोज आहे म्हणजे चालू आहे. ओके. सेकंड कंडिशन बी, स्विच इज ऑफ. ओके. स्विच इज ऑफ. आता बघा, ऑनला जर मी क्लोज म्हणतोय, ऑनला आपण काय म्हणतो? क्लोज. तर बाळांनो ऑफला काय म्हणणार? ओपन. बरोबर आहे. बरोबर आहे. ऑनला जर आपण क्लोज म्हणतोय तर ऑफला आपण ओपन म्हणणार आहे. मग स्विच ओपन आहे म्हणजे काय? स्विच ओपन आहे म्हणजे काय? तर बाळांनो जर सपोज हे ते स्विच आहे, येस हे स्विच, आता हे ओपन आहे. ओपन म्हणजे करंट फ्लो होणार नाही. इथनं समजा करंट येईल, इथे ओके, इथे आणला, इथून पुढे जायला चान्स आहे का? नाही. म्हणजे हा स्विच कनेक्टेड नाहीये, म्हणजे हा ऑफ आहे, ओपन आहे. ओके. आणि इथे बघ, इथे करंट इकडनं येईल, ओके, इकडनं जायला चान्स ओके गेला, तो इकडनं सरळ निघून जातो करंट. म्हणजे इथे काय होतं बाळांनो? जर करंट फ्लो होत असेल तर स्विच ऑन करायचं असतं आपल्याला, आणि करंट फ्लो होऊन द्यायचा नसेल तर स्विच ऑफ करायचं असतं. ऑनला आपण क्लोज म्हणतो आणि ऑफला आपण ओपन म्हणतो. बरोबर आहे. आता ओके, ही झाली कंडिशन ऑफ स्विचेस. बरोबर आहे. मग आता बाळांनो याचा आणि लॉजिकचा काय संबंध आहे? प्रश्न काय येतो की या स्विचेसचा आणि लॉजिकचा पुढे आपला PQR आला तर बाळांनो डोक्यात ठेवा की आपण स्विचेसला PQR ही स्टेटमेंटचे नाव देतो. कारण का काय होतं? स्टेटमेंटला दोनच व्हॅल्यू आहे. कोणती स्टेटमेंट? काय असेल? ट्रू किंवा फॉल्स. म्हणजे स्टेटमेंटला ट्रू किंवा फॉल्स दोनच व्हॅल्यू आहे. आणि स्विचला किती पोझिशन्स आहेत? घरात आजूबाजूला बटन असेल तर पाहता दोनच पोझिशन असतात, एक तर ऑन किंवा ऑफ. ऑन म्हणजे ट्रू आणि ऑफ म्हणजे फॉल्स. बरोबर आहे. मग बाळांनो आपण इथे करतो काय? आता ही स्विचिंगचं ऍप्लिकेशन घेत असताना आपण करतो काय? तर आपण इथे कन्सिडर करतो. आता इथे मी तिसरा पॉइंट घेतो, सिम्बॉल्स. सिम्बॉल्स. ओके. आता आपण कोणते सिम्बॉल्स वापरणार? तर आपण सगळ्यात पहिले वापरणार पी. पी हा सिम्बॉल घेणार. पी हा सिम्बॉल घेणार आपण स्विच S1 साठी. पी हा सिम्बॉल कोणासाठी घेणार? स्विच S1 साठी. म्हणजे P stands for स्विच S1. बरोबर आहे. पुढे ऍक्च्युली आहे स्विच S1 इज क्लोज्ड. पी काय सांगतं? स्विच S1 इज क्लोज्ड म्हणजे स्विच S1 चालू आहे. पण आता जुन्या सिलेबस मध्ये इज क्लोज लिहायचे, या तुमच्या नवीन सिलेबस मध्ये इज क्लोज लिहित नाहीये. त्याचा कन्सिडर केलं तर की पी हा स्विच S1 ची कंडिशन दाखवतो, म्हणजे इज क्लोज लिहायची गरज नाहीये. म्हणजे पी इंडिकेट कंडिशन ऑफ स्विच S1. देन negation P indicates condition of switch S1 dash. सिम्बॉलिक आपण लॉजिकल फॉर्म मध्ये निगेशन वापरतो, तर स्विच फॉर्म मध्ये डॅश वापरतो. डॅश काय वापरायचं आहे? डॅश. नंतर क्यू. क्यू म्हणजे काय? स्विच S2. आता P म्हणजे जर स्विच S1 असेल तर Q म्हणजे बाळांनो काय असणार? स्विच S2. ओके. ओके. मग Q म्हणजे स्विच S2 असणार आहे. मग आता Qचं निगेशन, निगेशन Q हे असणार स्विच S2 डॅश. Q म्हणजे S2 आणि निगेशन म्हणजे डॅश. बरोबर आहे. P म्हणजे S1 आणि निगेशन म्हणजे डॅश.
ओके, सिमिलरली बाळांनो आर 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 काय होईल पा, जर P म्हणजे S1 आहे, Q म्हणजे S2 आहे, तर आर म्हणजे काय असणार, आर इंडिकेट कंडिशन ऑफ स्विच S3 बरोबर आहे. अँड निगेशन आर निगेशन आर काय दाखवणार बाळांनो, जर आर हा S3 आहे तर निगेशन आर काय दाखवणार, स्विच S3 डॅश, म्हणजे निगेशन म्हणजे डॅश घ्यायचा, S1 म्हणजे P, S2 म्हणजे Q, S3 म्हणजे R आणि निगेशन म्हणजे डॅश, बरोबर आहे. ओके, अँड सो ऑन, आपण आणखी पुढे आता आणखी घेऊ शकतो. आणि शेवटी आला यल, स्मॉल यल इंडिकेट द कंडिशन ऑफ द लॅम्प. यल कॅपिटल यल हा लॅम्प आहे आणि त्याची कंडिशन ही स्मॉल यल ने दाखवलं. कंडिशन म्हणजे काय, तो लॅम्प ग्लो करतोय का नाही करत, बरोबर आहे. यल काय दाखवतो, लॅम्प ग्लो करतोय की नाही करत. ओके, तर बाळांनो हे आहे सिम्बॉल की जी आपण नॉर्मली यूज करतो कशामध्ये, स्विचिंग सर्किटच्या ऍप्लिकेशन मध्ये, बरोबर आहे. ओके, आता बाळांनो सर्वात महत्वाचा मुद्दा येतो, तो म्हणजे आता आपल्याला स्विचिंग सर्किट कळालं, बरोबर आहे. त्या स्विचिंग सर्किट मध्ये स्विचेस आपण फक्त स्विचेस बदलू शकतोय. बॅटरी आणि लॅम्पचा काही विषय नाही, बॅटरी चार्जिंग करून घ्यायची, फक्त डिस्चार्ज बॅटरी घ्यायच्या नाही, बरोबर आहे. चार्जिंग केलेली बॅटरी घ्या, एक चालू असलेला लॅम्प घ्या आणि बदलू शकतो ते फक्त आपण काय, स्विच, बाकी आपण इथे काहीच करू शकत, बरोबर आहे. म्हणजे स्विच चालू करू शकतो, बंद करू शकतो, स्विचेस मध्ये आणखी ऍडजस्टमेंट घेऊ शकतो, बरोबर. इथं एक स्विच घेतलं म्हणून मी सिंपल स्विचिंग सर्किट म्हटलं. ओके, त्यानंतर स्विचच्या कंडिशन ऑन असेल तर आपण क्लोज म्हणतो, म्हणजे काय होतं, स्विच कनेक्ट होतं, कनेक्ट झाल्यामुळे काय होतं, करंट फ्लो होऊन जातो. नंतर ऑफ आहे म्हणजे स्विच ओपन आहे म्हणजे इथे कनेक्ट नाहीये, इथे जॉईंट नाहीये स्विच, म्हणजे काय होतं, करंट फ्लो होणार नाहीये. नंतर सिम्बॉल S1 स्विच साठी आपण P हा सिम्बॉल घेतो, S2 साठी Q हा सिम्बॉल घेतो, S3 साठी R हा सिम्बॉल घेतो. जर निगेशन आले तर आपण डॅश लावतो. ओके, आणि स्मॉल यल हा लॅम्पची कंडिशन दाखवतो, बरोबर आहे. आता बाळांनो मुद्दा येतो तो म्हणजे स्विचेस आणि त्याच्या ट्रूथ व्हॅल्यूज कशा असतील, स्विचेसच्या ट्रूथ व्हॅल्यूज कशा असतील. तर बाळांनो सिंपल मुद्दा आहे नेक्स्ट, फोर्थ पॉइंट नंबर 4, आता हा आपला यूज करायचा आहे, तो आहे ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ स्विचेस. ओके, ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ स्विचेस, बरोबर आहे. आता पहा, ट्रूथ व्हॅल्यू ऑफ स्विचेस म्हणजे काय, आपल्यासाठी बाबर काही छोटासा चार्ट घेतो. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ स्विचेस काय असतं, ट्रूथ व्हॅल्यू ऑफ स्विचेस, तर बाळांनो पहिला मुद्दा आहे कंडिशन ऑफ स्विच, कंडिशन ऑफ स्विच, आणि दुसरा मुद्दा आहे त्याची ट्रूथ व्हॅल्यू ऑफ स्विच. ओके, आता बाळांनो कंडिशन ऑफ स्विच, कोणत्याही स्विचला किती कंडिशन असतात, 2, मग मी 2 चार्ज दिले. मग कंडिशन ऑफ स्विच, पहिली कंडिशन काय असेल रे, स्विच इज ऑन म्हणजे काय, क्लोज, म्हणजे स्विच हे ऑन असणार, ऑन, स्विच इज ऑन म्हणजे त्याला आपण काय म्हणणार, क्लोज, बरोबर आहे. जर स्विच ऑन आहे, स्विच ऑन आहे म्हणजे काय, तर आपल्या घरातलं बटन चालू आहे, बटन चालू असेल तर लॅम्प ग्लो होतो ना, बरोबर आहे. अरे बाबा बरोबर आहे. मग आपण डोक्यात ठेवा, स्विच ऑन आहे म्हणजे ते ट्रू आहे, आणि ट्रूलाच आपण 1 म्हणतो, ट्रूलाच आपण काय म्हणतो,
इथे 1. ट्रू म्हणजेच काय येतो 1. आणि दुसरी कंडिशन असते का स्विच इज ओपन किंवा ऑफ. स्विच इज ओपन ऑर ऑफ. स्विच इज ओपन ऑर ऑफ. ऑफ म्हणजे काय तर कंडिशन इज फॉल्स म्हणजे त्याला आपण म्हणणार 0. ओके बाळांनो, आता याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे प्रत्येकाने. या स्क्रीनचा स्क्रीनशॉट घ्या बाळांनो. एवढी डिटेल थेअरी कुठे होणार नाहीये. स्विचिंग सर्किटला खूप पटकन हे टीचर थेअरी सांगून पुढे निघून जातात. नंतर मग थेअरी काहीच कळत नाही नेमकं काय चाललं होतं. ओके, आता मी फक्त थोडक्यात सांगतो. नीट आहे का बाळांनो? जे मुलं IT ला असतील किंवा जे थोडेसे कम्प्युटर मोबाईल त्यामध्ये असतील त्यांना एक माहिती असतं की तुमच्या सिस्टीमला किंवा कोणत्याही मशीनला कोणती लँग्वेज कळते बाळांनो? मशीनला समजते मशीन लँग्वेज. कोणती लँग्वेज? मशीन लँग्वेज. मशीनला आपली मराठी, हिंदी, इंग्लिश, उर्दू, कन्नड, तमिळ कोणती भाषा समजत नाही. मशीनला समजते ती मशीन लँग्वेज, मशीनची लँग्वेज. आणि त्या मशीन लँग्वेजला आपण म्हणतो बायनरी लँग्वेज. कोणती लँग्वेज? बायनरी लँग्वेज. म्हणजे कोणतंही मशीन हे 2च कंडिशन मध्ये असतं. एकतर ऑन असतं किंवा ऑफ असतं. बरोबर आहे? ऑन आहे म्हणजे आहे 1. ऑन आहे म्हणजे 1 आणि ऑफ आहे म्हणजे 0. आणि ही आहे बायनरी सिस्टीम. नंबर सिस्टीमचे आपण जनरली जे यूज करतो ती डेसिमल सिस्टीम आहे. डेसिमल सिस्टीम मध्ये किती डिजिट असतात? 0 to 9 10 डिजिट असतात. बरोबर आहे? अजून भरपूर सिस्टीम्स आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला. आता यातले काही पुढे विचारणारे एक्झाम्पल्स आहेत. बायनरी सिस्टीम मध्ये 2च नंबर असतात 0 आणि 1. 1 काय इंडिकेट करतो ऑन आणि 0 काय इंडिकेट करतो ऑफ. नंतर ऑक्टल सिस्टीम पण असते. ऑक्टल मध्ये 0 to 7 असे 8 नंबर असतात. नंतर तुमची हेक्साडेसिमल सिस्टीम असते. हेक्साडेसिमल सिस्टीम मध्ये 16 व्हॅल्यूज असतात. त्या व्हॅल्यूज कशा सांगतो? 0 to 9 10 आणि A to F 6. A to F म्हणजे नंबर्स आणि प्लस A to F हे काय आहे? कॅरेक्टर्स. बरोबर आहे? म्हणजे डिजिट्स आणि कॅरेक्टर्स मिळून 16. मग ते हेक्साडेसिमल सिस्टीम होते. अशा ज्या सिस्टीम्स आहे यातली आपल्याला फक्त येते आणि आपण जी व्यवहारात वापरतो ती डेसिमल आहे. बरोबर आहे ना? ओके, मग आता मशीनला जी समजते बाळांनो ती ही लँग्वेज समजते. कोणती? 0 आणि 1 ची लँग्वेज. 0 आणि 1 म्हणजे काय? बायनरी सिस्टीम. आणि बायनरी सिस्टीम म्हणजे काय? 0 म्हणजे स्विच बंद आहे आणि 1 म्हणजे स्विच चालू आहे. बरोबर आहे? म्हणजे आपण जर समजा तुम्ही थोडी लाईट लावलेली, लाईट लावताना जे स्विच मी चालू केलं ते स्विच 1 कंडिशन दाखवणार आणि जर स्विच बंद असेल तर 0 कंडिशन दाखवणार. बरोबर आहे? ओके, मग बाळांनो स्विचेस मध्ये एवढाच उद्योग आहे. काय? तो सगळ्यात पहिला मुद्दा आहे व्हॉट इज स्विचिंग सर्किट? अ सिंपल सर्किट कंटेनिंग बॅटरी, नंबर ऑफ स्विचेस अँड लॅम्प. बॅटरीला आपण सोर्स म्हणू शकतो, सोर्स ऑफ करंट. लॅम्पला आपण इंडिकेटर म्हणू शकतो. ओके, मग सिंपल सर्किट काढलेलं याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला? बॅटरी स्विच आणि लॅम्प हे एकमेकाला कनेक्ट करायचे सो दॅट की आपण जर स्विच ऑपरेट केलं तर लॅम्पची कंडिशन बदलणार. अशा प्रकारे स्विच ऍडजस्ट करायचंय. म्हणजे स्विच चालू केलं तर लॅम्प ग्लो होणार, स्विच बंद केलं तर लॅम्प बंद होणार. बरोबर आहे? त्यानंतर कंडिशन ऑफ स्विचेस. स्विचेसचा 2च कंडिशन असतात. त्याचं स्विच ऑन असतं किंवा स्विच ऑफ असतं. स्विच ऑन असेल ते असं आणि असं दाखवलं जातं. इथे जर आपण रस्ता दाखवला म्हणजे स्विच कनेक्ट झालं. इथे डायरेक्ट स्विच दाबून दिलेलं आहे म्हणजे कनेक्ट झालं. ओके, स्विच ऑफ आहे म्हणजे इथे कनेक्शन नाहीये काही. इथे ब्लँक आहे, स्पेस मोकळा आहे. म्हणजे स्विच कनेक्ट नाहीये म्हणजे करंट फ्लो होणार नाही. स्विच ऑन असेल तर करंट फ्लो होतो, स्विच ऑफ असेल तर करंट फ्लो होत नाही. बरोबर आहे? मग हे सिम्बॉल जे आपण स्विचिंग सर्किट मध्ये वापरणार ते. त्यानंतर ट्रूथ व्हॅल्यू ऑफ स्विच. स्विचची ट्रूथ व्हॅल्यू काय असते? जर स्विच चालू असेल, ऑन असेल, जर स्विच ऑन असेल
तर ट्रूथ व्हॅल्यू त्याची काय असेल टी, म्हणजेच काय इथे आपण दाखवणार 1. नंतर जर स्विच ऑफ असेल तर ट्रूथ व्हॅल्यू आली एफ, एफ म्हणजेच काय 0. ओके बाळांनो, इथपर्यंत प्रत्येकाला समजलं असेल, इथपर्यंत प्रत्येकाला समजलं असेल. आता नेक्स्ट मुद्दा आहे ती आहे अरेंजमेंट ऑफ 2 स्विचेस. इथपर्यंत स्क्रीनशॉट घेतला बाळांनो, मी मधून बाजूला आलोय तुम्हाला स्क्रीनशॉट घेण्यासाठी. ओके, पुढचा आहे तो आहे अरेंजमेंट ऑफ स्विचेस. स्विचेसचे अरेंजमेंट. मग स्विचेस आपण किती प्रकारे अरेंज करू शकतो? तर स्विचेसचे अरेंजमेंट 2 असतात. स्विचेसचे अरेंजमेंट किती असतात? 2. मी तुम्हाला दोन्ही अरेंजमेंट कंपॅरेटिव्हली शिकवणार आहे. दोनही अरेंजमेंट कंपॅरेटिव्हली शिकवणार आहे मी तुम्हाला. मग आपल्याला काय घ्यायचं आहे? अरेंजमेंट ऑफ स्विचेस. अरेंजमेंट ऑफ स्विचेस. स्विचेसचं अरेंजमेंट आपल्याला शिकायचं. ओके, मग स्विचेस कॅन बी अरेंज इन 2 वे. किती प्रकारे आपण अरेंज करू शकतो स्विचेस? 2 प्रकारे. कसे? त्यातला नंबर 1 आहे पहिला स्विचेस इन सेरीज. स्विचेस इन सेरीज. स्विचेस इन सेरीज. आपण स्विच सिरीज मध्ये लावू शकतो. मग दुसरा पर्याय काय असेल मला सांगा बरं तुम्ही. एक पर्याय जर सिरीज मध्ये तर दुसरा पॅरलल. ओके, मग स्विचेस इन सिरीज. मग स्विचेस जर सिरीज मध्ये लावायचे असतील तर काय करावं लागेल? बरोबर का? सपोज वी हॅव 2 स्विचेस. पण स्विचेस घेण्यापूर्वी मी बॅटरी घेतो परत. ओके, ही बॅटरी, त्यानंतर इथे हा लॅम्प. ओके, इथे किती स्विच टाकायचे? 2 स्विच घ्यायचे आणि ते 2 स्विच कसे अरेंज करायचे? इन सेरीज. ओके बाळांनो, सपोज S1 and S2 are 2 switches. Suppose S1 and S2 are 2 switches connected in series. तर बाळांनो, आता आपल्याला स्टडी करायचंय की हे जे काही स्विच आहे हे काय इंडिकेट करणार? हे काय इंडिकेट करणार? ही जी अरेंजमेंट ही काय इंडिकेट करणार? तर बाळांनो, सिरीज मध्ये मग बाबर का आपण एक सिंपल विचार करू. सिरीज मध्ये काय होत? जर समजा तुम्ही बॅटरी दिसते, ही बॅटरी आहे, हे 2 स्विचेस म्हणजे सिरीज मध्ये लावले. सिरीज मध्ये म्हणजे सरळ एका लाईन मध्ये लावला सिरीज मध्ये जातो. मग हे सिरीज मध्ये आले. ओके, सिरीज मध्ये आल्यानंतर हा लॅम्प आहे. आता जर मी पहिलं स्विच चालू केलं, सांगा लॅम्प ग्लो होईल? बरोबर का? आपण एक उद्योग करून पाहू. जर मी पहिलं स्विच चालू केलं, हे स्विच चालू केलं, दिसतंय प्रत्येकाला? रेड पेनने चालू करतो आता. इथनं करंट फ्लो होईल. ओके, इथे चालू म्हटलं करंट इथे फ्लो होईल, इथे अडकून बसेल. इथे करंट लॅम्प पर्यंत पोहोचेल का? नाही. म्हणजे एक S1 स्विच चालू असलं लॅम्प ग्लो होणार नाही. बरोबर आहे? आता सपोज मग मी S1 बंद करतो आणि S2 चालू करतो. आता परत करंट फ्लो झाला, इथपर्यंत इथेच थांबला, करंट लॅम्प पर्यंत पोहोचला नाही. म्हणजे S2 चालू असला तरी सुद्धा लॅम्प ग्लो होणार नाही. आता तिसरी कंडिशन घेतो मी. S1 आणि S2 दोन्ही चालू करून दिले तर बरोबर का करंट फ्लो होईल इथून इथपर्यंत. ओके, करंट आला, इथे लॅम्प मधनं गेला आणि निगेटिव्ह पर्यंत पोहोचला. सर्किट कंप्लीट झालं म्हणजे लॅम्प ग्लो होणार. लॅम्प कधी ग्लो होणार? जर सर्किट कंप्लीट झालं तर लॅम्प ग्लो होणार. म्हणजे सिरीज मध्ये लॅम्प कधी ऑन होतो? जर सगळे स्विचेस चालू असतील तर. मग याला मी एका कनेक्टिव्ह बरोबर कंपेअर करतो, तो आहे अँड मध्ये आन्सर टी कधी असतो? जर दोन्ही व्हॅल्यू टी असतील तर ते टी म्हणजे ऑन ना.
इथे पहा मुद्दा मी ठेवलं ते टी म्हणजे काय, टी म्हणजे काय रे का ठेवायचा ऑन. मग दोन्ही ऑन असतील म्हणजे दोन्ही टी असतील म्हणजे हा ऑन आहे म्हणजे हा टी आहे, हा ऑन आहे म्हणजे हा टी आहे, त्यावेळेस लॅम्प ऑन झाला म्हणजे टी झाला, म्हणजे फक्त टी अँड टी इज टी, अदरवाइज ते एक होता. म्हणजे बाळांनो हा जो सिरीज आहे, सिरीज हा कोणाला रिप्रेझेंट करतो, तर सिरीज रिप्रेझेंट अँड. म्हणजे हे जे काही सर्किट आहे इट रिप्रेझेंट अँड. म्हणजे इथे आपल्याला काय लिहायला लागेल सर्वात पहिले, हियर पी इज switch S1, Q is कंडिशन ऑफ स्विच S2. बरोबर आहे, दोन स्विच आहे, S1 ला P म्हणायचं, S2 ला Q म्हणायचंय, आणि L इज द कंडिशन ऑफ लॅम्प L. ओके बाळांनो, मग आता बाळांनो इथे काय होईल, तर इथे हा जो आहे इट रिप्रेझेंट, म्हणजे काय म्हणणार आपण इथे, द सिरीज ऑफ स्विचेस S1 and S2 represent P and Q. म्हणजे सेरीज म्हणजे अँड असतो. काय असतो बाळांनो, सेरीज म्हणजे अँड असतो, सेरीज म्हणजे अँड असतो, हे डोक्यात येणं गरजेचं आहे. तर सेरीज म्हणजे काय असणार, अँड असणार. याला मी मार्किंग करून ठेवलंय, फार त्या मार्किंग वरच तुमचे डोळे आले पाहिजे बरोबर, की जर दोन स्विच सेरीज मध्ये असतील तर याचा अर्थ तो कोणता कनेक्टिव्ह आहे, अँड हा कनेक्टिव्ह आहे. मग आता बघा कसं आपण ट्रूथ व्हॅल्यूज मध्ये स्टेटमेंट मध्ये ट्रूथ टेबल काढायचो, तर इथे काढला जातो इनपुट आउटपुट टेबल, किंवा त्याला आपण स्विचिंग टेबल म्हणतो. मग आता बघा इथे मला काढायचं आहे इनपुट आउटपुट टेबल. इनपुट आउटपुट टेबल, किंवा बाळांनो हे डोक्यात ठेवा, आता तुम्हाला सीईटी पण द्यायची, तुम्हाला अल्टरनेट नावं डोक्यात ठेवायचे. इनपुट आउटपुट टेबल याला काय म्हणतात आणखी, स्विचिंग टेबल. स्विचिंग टेबल. ओके बाळांनो, हा आता हा इनपुट आउटपुट टेबल. 2 मिनिटं, मला इनपुट आउटपुट टेबल येत नाही, मला काय येतं आतापर्यंत, ट्रूथ टेबल जमतोय. मग आता बाळांनो इथं पी अँड क्यू चा मला ट्रूथ टेबल लिहायचा आहे. पहा बरं का, आता आपण काय करणार, पी अँड क्यू चा ट्रूथ टेबल तयार करणार. मग इथे पी असणार, इथे क्यू असणार, इथे पी अँड क्यू असणार. ओके बाळांनो, 2 आले म्हटलं, कुणाला 4 व्हॅल्यूज असतील, 4 व्हॅल्यूज. ओके, आता मी सर्वात पहिले ट्रूथ टेबल सांगतो. ट्रूथ टेबल मध्ये पी साठी आपण 2 व्हॅल्यू घ्यायचो, टी टी एफ एफ, बरोबर आहे, आणि क्यू साठी टी एफ टी एफ, बरोबर आहे. तर आन्सर काय यायचं, ओनली टी अँड टी इज टी, अदरवाइज एफ. हे होतं तुमचं ट्रूथ टेबलचं. पण आता मला टी, इथे पहा, इथे मुद्दाम समोर ठेवलेलं आहे टी. टी म्हणजे काय, स्विचिंग टेबल मध्ये टी म्हणजे काय इंडिकेट करतो मशीन लँग्वेज मध्ये, 1, आणि एफ काय इंडिकेट करतो, 0. म्हणजे आता बाळांनो मी इथे रिप्लेस काय करणार पहा, टी एफ च्या ऐवजी काय घ्यायचा, 1 आणि 0. आता डोक्यात ठेवा बाळांनो, ट्रूथ टेबल विचारला तर टी एफ, ट्रूथ टेबल विचारला तर टी एफ. भरपूर जण इथं कन्फ्युजन करता. ट्रूथ टेबल विचारला तर टी एफ, आणि स्विचिंग टेबल विचारला तर 1 0. ट्रूथ टेबलला टी एफ वापरायचा आणि स्विचिंग टेबलला 1 0 वापरायचा, इथे टी एफ वापरायचा नाही. भरपूर मुलं काय करतात, इथे इनपुट आउटपुट टेबल स्विचिंग टेबलला टी एफ वापरतात आणि मग मार्क्स मिळतात 0. इथे वापरायचा आहे 1 0. मग आता टीच्या ऐवजी 1 घ्यायचा आणि एफ च्या ऐवजी 0. मग पी साठी आपण 2 टी पुट करायचं, 2 एफ पुट करायचं ना. मग आता 1 1 0
0. टीच्या ऐवजी 1 घ्यायचा, एफच्या ऐवजी 0 घ्यायचा. इथे काय होता टी एफ ना, म्हणजे 1 0 1 0 1 0 1 0. आता डोका ठेवा, अँडचा मॅथमॅटिकल मिनिंग आहे मल्टिप्लिकेशन. हे वरती समासात लिहून ठेवा. अँड काय लिहायचं तुम्हाला, सेरीज इज इक्वल टू अँड इज इक्वल टू मल्टिप्लिकेशन. अँड म्हणजे मल्टिप्लिकेशन असतं. मग इथे करायचं भाव तुम्हाला मल्टिप्लिकेशन. कसं करणार मल्टिप्लिकेशन? अँड म्हणजे काय असणार, मल्टिप्लिकेशन. आणि मल्टिप्लिकेशन आपण कसं करतो, मल्टिप्लिकेशन 1 into 1 1 1 into 0 0 0 into 1 0 0 into 0 बरोबर का. टी एफ एफ एफ. ओके बाळांनो, हे तुमचं आहे इनपुट आउटपुट टेबल सिरीज साठी. ओके बाळांनो, सेम इनपुट आउटपुट टेबल होणार तुमचा कोणासाठी, सेम इनपुट आउटपुट टेबल तुमचा होणार पॅरलल साठी. ओके ठीक आहे. तर ठीक आहे बाळांनो, इथपर्यंत आज घेऊया. उद्या परत एकदा सिरीज आणि पॅरलल मी एक्सप्लेन करून सांगेल, कारण की आता पॅरलल होणार नाहीये. मग उद्या परत मी सिरीज आणि पॅरलल एक्सप्लेन करून सांगेल. ओके, उद्या परत सिरीज आणि पॅरलल एक्सप्लेन करून सांगेल, कारण की दोन्ही महत्वाचे. सिरीज म्हणजे अँड आणि अँड म्हणजे मल्टिप्लिकेशन. बरोबर आहे. आणि टीच्या ऐवजी 1 घ्यायचा आहे आणि एफच्या ऐवजी 0. बरोबर आहे. इथे काय आपण लॉजिक वापरत बसत नाही. अँड म्हणजे मल्टिप्लिकेशन वापरतो, डायरेक्ट आन्सर घेऊन टाकतो. ओके बाळांनो, याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. उद्या परत मी हे एक्सप्लेन करणार आहे. हा जो अँड आहे किंवा सिरीज आहे हा मी उद्या परत एक्सप्लेन करणार आहे. आणि त्यानंतर मग याला पॅरलल मध्ये दुसरा जो पॅरलल आहे तोही एक्सप्लेन करणार आहे. ओके बाळांनो, ठीक आहे.